मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत पवित्र आणि रहस्यमय दिवसाबद्दल आहे. तो दिवस म्हणजे एकनाथ षष्ठी. अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवस इतका पवित्र का मानला जातो? त्या दिवशी नक्की काय घडलं होतं? आणि का हजारो भक्त दरवर्षी पैठणला जाऊन संत एकनाथ महाराजांची आठवण काढतात? तर मित्रांनो, आज आपण काळाच्या प्रवासात मागे जाणार आहोत. साधारण 16व्या शतकात महाराष्ट्रातील एक पवित्र नगरी होती पैठण. पैठण गोदावरी नदीच्या काठावर वसलेली ही नगरी संतांची भूमी म्हणून ओळखली जायची. इथेच जन्म झाला संत एकनाथ महाराजांचा. लहानपणापासूनच त्यांच्या मनात भक्ती आणि करुणा होती. लोकांना मदत करणे, देवाचे नामस्मरण करणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे हे त्यांचे जीवन होते. ते मोठे विद्वान होते, पण त्यांचा अहंकार शून्य होता. त्यांनी लोकांसाठी ग्रंथ लिहिले, भागवत धर्माचा प्रसार केला आणि समाजात माणुसकीचा संदेश दिला. काळ जसजसा पुढे गेला तसतसा त्यांच्या कीर्तीचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रात पसरू लागला. लोक दूरदूरून पैठणला येऊ लागले, संत एकनाथ महाराजांचे दर्शन घ्यायला, त्यांचे प्रवचन ऐकायला आणि त्यांच्या चरणी बसून मनःशांती मिळवायला. पण मित्रांनो, प्रत्येक महान संताच्या जीवनात एक दिवस असा येतो जेव्हा त्यांचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण होते आणि तोच दिवस पुढे पवित्र उत्सव बनतो. एकनाथ महाराजांच्या जीवनात तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी, ज्याला आपण एकनाथ षष्ठी म्हणून ओळखतो. असे म्हणतात की त्या दिवसाच्या काही दिवस आधीच संत एकनाथ महाराजांना आपल्या देहत्यागाची जाणीव झाली होती. संतांना अनेकदा आधीच संकेत मिळतात, कारण त्यांचे मन परमेश्वराशी एकरूप झालेले असते. त्या दिवशी सकाळी पैठण नगरीत एक वेगळीच शांतता होती. जणू काही वातावरणालाच कळले होते की आज काहीतरी अद्भुत घडणार आहे. संत एकनाथ महाराज नेहमीप्रमाणे लवकर उठले. त्यांनी स्नान केले आणि गोदावरीच्या काठावर गेले. त्यांनी शांतपणे ध्यान केले. भक्त त्यांच्या भोवती जमा झाले होते, कारण त्यांना वाटत होते की आज महाराज काही विशेष सांगणार आहेत. मग त्यांनी भक्तांकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, हे शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. जो जन्माला येतो त्याला एक दिवस परत जावेच लागते, पण भक्ती आणि प्रेम कधी मरत नाही. मग त्यांनी भक्तांना एकच संदेश दिला, द्वेष सोडा, अहंकार सोडा आणि प्रत्येकात देव पहा. त्यांनी सांगितले की भागवत धर्म म्हणजे सर्वांवर प्रेम करणे. त्या दिवशी पैठणमध्ये हजारो लोक जमले होते, कारण संत एकनाथ महाराजांचे शेवटचे प्रवचन ऐकण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. मग ते शांतपणे गोदावरी नदीच्या दिशेने चालू लागले. लोक त्यांच्या मागे चालत होते. वातावरणात रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाला. काही भक्तांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण त्यांना जाणवत होते की हा क्षण साधा नाही. ते नदीच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी हात जोडून आकाशाकडे पाहिले. असे म्हणतात की त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांनी देवाचे नाव घेतले, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, आणि मग त्यांनी समाधी स्वीकारली. असे मानले जाते की त्या क्षणी वातावरणात दिव्य प्रकाश पसरला. अनेक भक्तांनी सांगितले की त्यांना जणू स्वर्गीय संगीत ऐकू आले आणि गोदावरीच्या पाण्यात एक अद्भुत शांतता पसरली. तो क्षण म्हणजे संत आणि परमेश्वर यांचा मिलाप होता. त्या दिवसानंतर फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून साजरा केला जाऊ लागला. आजही त्या दिवशी हजारो भक्त पैठणला येतात, गोदावरी घाटावर नामस्मरण करतात आणि संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. तेथे भक्तांना एक वेगळीच ऊर्जा जाणवते, जणू काही संत आजही त्या भूमीत उपस्थित आहेत. मित्रांनो, एकनाथ षष्ठीचा खरा अर्थ फक्त उत्सव नाही, तर तो स्मरण आहे. त्या संतांचा ज्यांनी आपल्याला माणुसकी शिकवली. त्यांनी सांगितले की खरा धर्म म्हणजे सेवा, खरा जप म्हणजे प्रेम आणि खरा देव म्हणजे प्रत्येक जीवाच्या हृदयात असलेली करुणा. जर आपण आजच्या दिवसापासून त्यांच्या शिकवणीचा एक छोटासा भागही आपल्या जीवनात आणला
तर आपले जीवन बदलू शकते. म्हणून आज संकल्प करा, दररोज थोडा वेळ नामस्मरण करा, कुणाचाही अपमान करू नका आणि शक्य असेल तिथे मदतीचा हात द्या. हीच संत एकनाथ महाराजांना खरी आदरांजली आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.